नवरात्री चालू आहे. नवरात्री म्हटलं की उपवास आलेच. कुणी दिवसातून एक फळ खाऊन उपवास पकडतं, तर कुणी उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास पकडतं. चला तर मग त्याच्यातलाच एक पदार्थ तुम्हाला बनवून दाखवणार आहे. ते साधा सोप्पा आहे आणि झटपट होतो. उपवास केल्यामुळे काय होतं, जिभेची चव गेलेली असते. आपण सतत उपवासाचे पदार्थ खाल्लेले असतात. भाजीपोळी आपल्याला खाऊन सवय असते. एकदम उपवास पकडल्यानंतर आपल्याला ते खायला मिळत नाही. तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर अगदी थोड्या वेळामध्ये होते. जास्त काही मेहनत घ्यायची गरज नाही आहे. फक्त 2 तास आधी आपल्याला भगर भिजत घालायचं आहे. तुम्हाला जर बनवायचं असेल तर पटापट भगर भिजत घालायचं, 2 तास थांबायचं आणि बनवायचं. 2 तास भगर भिजत घालून मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बारीक पेस्ट करायची आहे. त्याच्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, जास्त पाणी नाही टाकलेलं. त्याच्यानंतर इथे एक पॅन ठेवलेला आहे. त्या पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. त्याच्यामध्ये मोहरी अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा आणि एक मिरची मी बारीक कट करून टाकलेली आहे. ते आपल्याला पूर्ण अशा प्रकारे त्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचा आहे तडका. आता पूर्ण अशा प्रकारे मिक्स करून घेते आतमध्ये. त्याच्यानंतर इथे एक बटाटा मी खिसून घेतलेला आहे, कच्चा बटाटा आहे. त्याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला बनवायचं आहे डोसा. तर इथे मी एक डोसा पॅन घेतलेला आहे. त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं खालून. आपल्याला आता वरून छान अशा प्रकारे बॅटर टाकून घ्यायचं आहे. जास्त काय आपल्याला पसरवत बसायचं नाही. अशाच प्रकारे आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खालून छान भाजून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पलटवून टाकायचं आहे. तर पाहू शकताय दोन्ही साईडने मी छान भाजून घेतलेला आहे. एकदम छान असा भाजलेला आहे. आपला हा डोसा अगदी थोड्या वेळामध्ये रेडी झालेला आहे. खायला इतका छान लागतो. कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता. कोथिंबीरीच्या चटणीसोबत सर्व करू शकता किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे रिव्ह्यू कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. आणि कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब. बाय.